तिच्याकडे एक शाळेतला शिक्षक गेला हायस्कूलमधला आणि त्याने तिच्याकडे त्या गोष्टीची मागणी केली. ती म्हणाली माझा गुरुवार आहे, आज मी काय हा व्यवसाय करणार नाही, माझा गुरुवारी मी करत. त्याला भयंकर राग आला की तो दारू प्यायला होता तो शिक्षक. त्याने तिथेच कांदा कापायचा सुरा घेतला आणि तिच्या पोटात घातला, तिचं मर्डर केला. मर्डर केल्यानंतर ही वेश्या ठिकठिकाणी भारतात फिरत होती. ते साक्षात 2 वर्षांनी केस लागली. त्या बाईला शोधून आणायलाच आम्हाला खूप वेळ लागला. आणल्यानंतर त्या बाईला आम्ही ठेवलं पोलीस स्टेशनला वगैरे थोडे दिवस. साक्ष व्यवस्थित द्यायला लागली. हे लोक तिला जंग पछाडलं होतं, कोणी डिफेन्सने आणि त्या मैताच्या लोकांनी. मग ती साक्ष द्यायला लागली. ती सरकारी वकील जेव्हा विचारतात, सरकारी वकिलाने विचारल्यावर तिने 100% जशी साक्ष दिली होती, जे घडलं होतं तेच सांगितलं. आता याच्यावरनं तर 100% शिक्षा लागणार होती. पण डिफेन्सच्या वकिलांनी चक्कर यायचं नाटक केलं, खाली पडले, पिक्चरमध्ये दाखवतात तसं, आणि पुढची तारीख मागितली. आता पुढची तारीख मिळाली 2 महिन्यांनी. तर 2 महिने त्या बाईला सांभाळणार कोण? मग ती 2 महिन्यात ती बाई परत गायब झाली. यांनी परत शोधली, तिला मॅनेज केली. पुढच्या तारखेला बाई म्हणाली मागच्या वेळेला मी जे सांगितलं खोटं सांगितलं दबावाखाली, आणि ती आरोपी सुटून गेला त्याच्यातून.